मग मला त्याच्यातून पस यायला लागला. कसं तरी झालं ना, मी त्यांचं दार वाजवलं, म्हणलं मला कसं तरी होत आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. आणि आता मी 2 दिवसापासून काही व्हिडिओ टाकत नाही आहे. तर त्याचं कारण तुम्हाला सांगते. मला अजिबात बरं नाही आहे. जो मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं ना की काही माझा हेल्थ प्रॉब्लेम आहे, तो माझे वाढलेला आहे, तो माझा हेल्थ प्रॉब्लेम. आणि भयंकर माझे पाय दुखत आहे बघा. आता झोपून म्हणजे उठली, चहा वगैरे घेतला होता, परत झोपली मी. कारण मला म्हणजे काही करताच नाही, तर ओट्याचं उभंच नाही राहता येत आहे मला. तर आता कसं तरी बघा कामं करत होती. 2-4 दिवसापासून ऋतुजाला सोडत आहे, आणत आहे, असं सारखं मला बाहेर जाऊन नाही का मी वैतागून गेली. काल त्याच्यामध्ये माझी गाडी बंद पडली बघा. ऋतुजाला कॉलेजमध्ये सोडलं आणि वापस यायला गेली, तर माझी गाडी बंद. इतकं भयंकर टेन्शन, काही विचारू नका. म्हणजे गाडी स्टार्टच होत नव्हती. त्या माणसाने सगळं करून बघितलं. आता म्हणलं आता किती खर्च सांगते ना किती नाही, त्याचं पण टेन्शन यायला लागलं. तर का नाही मला आता म्हणजे ऋतुजाचे पेपर चालू आहे ना, तर व्हिडिओ टाकायला तेवढं काही मिळत नाही. पण सगळ्यात जास्त माझी तब्येत खराब व्हायला लागलेली आहे आता. म्हणजे औषध पाणी घेत नाही आहे मी, तर त्याचा परिणाम आता म्हणजे वाढत गेलं ना. म्हणजे जे काही आहे हेल्थ प्रॉब्लेम, माझे हातपाय इतके दुखत आहे, पाय स्पेशली पाय, आणि माझा जो हात दुखतो तो. तर त्याच्यामध्ये नाही का मला काही करताच नाही येत आहे ना. भांडे करता येत आहे, कपडे करता येत आहे, स्वयंपाक करता येत आहे. तर दवाखान्यात गेली होती मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये. तर तिथे नंबर लावलेला आहे, एक्सरे काढायचे आहे सांगितलेलं आहे. तर आता ते 10-12 दिवसानंतर ते तुम्हाला बोलवतात. म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटलला गेली होती मी. आणि प्रायव्हेट हॉस्पिटल तर मी जाऊच नाही शकत आहे. म्हणजे 3 वर्ष झाले मला त्या गोष्टीला. जेव्हा माझा लास्ट एक्सरे काढला होता आणि माझं स्कॅनिंग केलेलं होतं एका मॅडमनी, तर ते काय होतं आणि कशामुळे मी आजारी आहे ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. बनवतो म्हटलं होतं, पण मला वेळ पण मिळत नव्हता आणि तब्येत पण ठीक नव्हती. ऋतुजाला सारखं नेणं आणणं सगळं करावं लागत होतं. ऋतुजा तो ब्रेस घाला नाही, ये इकडे, तर पाणी आणशील थोडंसं. तर म्हटलं आज व्हिडिओ बनवते. मला काही व्हिडिओ बनवण्याची इच्छा होत नव्हती. आणि चॅनल मॉनिटायझेशनसाठी म्हणतं टाकतो, तर तिथे पण काही होत नाही आहे. म्हणजे जे आतापर्यंत माझे व्ह्यूज झाले होते ना, ते व्ह्यू पण माहीत नाही आता त्याचं काय होणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट अपडेट देईल मी, त्याचं काय झालं काही नाही. पण आज हा व्हिडिओ मी तुम्हाला हेल्थशी रिलेटेड सांगते. तर बघा, मला आहे 2 ते 3 प्रॉब्लेम. म्हणजे जे ऑपरेशन मेजर प्रॉब्लेम सांगितलेत ना, त्याचे मला ऑपरेशन सांगितलेलं आहे. पण मी त्याला केलं इग्नोर केले, कारण माझ्याकडे अजिबात नाही आहे ट्रीटमेंटसाठी. ह्याच्या आधी मी जॉब वगैरे करायची, ठीक आहे, जॉब वगैरे करायची, जरा अंगात ताकद होती. म्हणजे तेव्हाही मला करणं होत नव्हतं. माझ्या हातात मुंग्या यायच्या. मला गाडी जास्त वेळ चालवता नाही येत, त्याच्यामुळे मला हातात मुंग्या येतात. हाताची मूठ जर मी गाडी चालवली, काम केले ना, तर दुसऱ्या दिवशी हात नाही का असे नाही होत माझे, असेच अकडतात, असेच नाही होत माझे हात. एवढा मला प्रॉब्लेम आहे. झुंझुन्या येतात, म्हणजे मुंग्या येतात म्हणतात ना, तर ते मला तसं व्हायला लागलं. तर मला असं वाटलं जनरली मुंग्या वगैरे येतात, तो एक मला प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे भयंकर माझे हात दुखतात. पाय जवळपास मला 34 वर्षाची होती ना, तेव्हापासून मला पाय दुखण्याची पनौती माझ्या मागे लागली, ठीक आहे. मग ते राहत होतं, परत होत होतं. खूप वेळा विचारलं भरपूर लोकांना मी, तर काही उपाय निघाला नाही. डॉक्टरच एवढे आमच्या इथले म्हणजे मॅच्युअर नाही आहेत, किंवा त्यांना त्यातली समज नाही की काय शिकलेत, मला काही कळत नाही. त्यामुळे हा माझा प्रॉब्लेम. तेव्हा ॲटलिस्ट मी थोडं बहुत औषध तरी घेऊ शकली असती, ते पण नाही माझं घेणं झालं. आता सुरुवात कुठून झाली मी तुम्हाला सांगते. मला लागलं 30, तोपर्यंत मी होती बिलकुल ठणठणीत. भरपूर कामं करायची, क्लासेसला जायची, साड्यांचा बिझनेस करायची, मुलांचं डब्बा, घरातले कामं, बाहेरचे कामं, सगळं पटापट करायची. माझी मुलं लहान होती, ऋतू जेवढी लहान होती ना, तेव्हापासून मी सगळं म्हणजे एकटी करते सगळं मुलांचं. तर लोड म्हणजे आता कसं आहे, माणसाने बाहेरनं कमवून आणायचं, बाईने घरातलं करायचं. पण माझ्यावर असं होतं, मला घरातलं पण करायचं आहे, माणसासारखं बाहेरून कमवून पण आणायचं आहे. तर लोड होता माझ्यावर, पण तरी पण मी करत होती. म्हणजे
इन्कम तेवढी होत नव्हती, पण ॲटलिस्ट मी थोडं बहुत घर चालवू शकत होती. एक नाही 2-2 3-3 कामं करायला बघायची. तर त्याच्यानंतर काय झालं, माझ्यावर यायला लागला लोड. आता ते मी गृहसेविका वगैरे वाचायची, मला पुस्तकांची खूप आवड आहे वाचायची. तर लग्न झाल्यानंतर कसं अभ्यास वगैरे सुटल्यानंतर मी काय करायची, ट्रेनमध्ये वगैरे मला नाही का गृहसेविका भेटायच्या. तर एक असंच आवड म्हणून आणि ट्रेनमध्ये टाईमपास होते म्हणून मी गृहसेविका वाचायची. तर त्याच्यामध्ये बायकांचे प्रश्न असतात, हॉर्मोनल चेंजेस अँड ऑल. तर ते कसं मला एक थोडं बहुत एक ज्ञान होतं समजा त्याचं, है ना, की बायकांना असं हॉर्मोनल चेंजेस होतात करतात हे. पण मला हे नव्हतं माहीत की ते इतकं डेंजर असू शकतं. म्हणजे जनरली काय बायकांचे केस गळतात, हातपाय दुखतात, हे होतात असं मी ऐकायची किंवा बायकांकडून पण ऐकायची. एवढंच मला माहीत होतं की जनरली असं थोडं बहुत होतं, स्किन ड्राय होणं वगैरे वगैरे. पण हे इतकं डेंजर असेल हे मला याची अजिबात कल्पना नव्हती बघा. मला काय व्हायला लागलं, आफ्टर 30 मी एका ठिकाणी रूम चेंज केली, मी तिथं राहायला गेली आणि तेव्हा तिथं माझी सुरुवात झाली बघा माझ्या ब्रेस्टमध्ये दुखायला. तेव्हा तर जो लेफ्ट ब्रेस्ट आहे तो मला दुखायला लागला. आता कसं होतं मी तुम्हाला ह्याच्यासाठी मी सांगत नव्हती बघा, व्हिडिओ बनवत नव्हती, कारण इथे कसं काही जेंट्स लोक पण बघतात म्हणून मला असं वाटत होतं व्हिडिओ बनवू की नाही बनवू. पण आता काही बायका ज्या टोमणे मारत होत्या ना की घरी बसून आहे, हे काम करायला जा, ते काम करायला जा, बोलताना त्यांना काही वाटत नाही आहे. पण म्हटलं चला त्यांना समजेल पण काय इश्यू आहे, नेमकं काय इतका प्रॉब्लेम आहे, जी ही काही करू नाही शकत आहे सध्या, नाही का. घर बसल्यास मी का पाहत आहे, का काम पाहत आहे, तर माझ्यानं ते पण नाही होऊन राहिलं. घर बसल्या पण एवढी माझी हालत खराब आहे. म्हणतात ना पुर्जा म्हणजे बॉडीची एक ना एक पार्ट माझा भयंकर ठणकत आहे, भयंकर दुखणं मला आहे. तर तुम्हाला सांगते माझं ब्रेस्ट दुखायला लागला. आता थोडं बहुत ज्ञान होतं मला की जणू काय म्हणजे आजकाल तर ते नाही का होत ब्रेस्ट कॅन्सर वगैरे. तर मला नाही का इतकं दुखत होतं. मी गेली डॉक्टरकडे, गव्हर्मेंट डॉक्टरकडेच गेली मेडिकलमध्ये. तिथं गेली तर मला त्यांनी मेमोग्राफी करायला सांगितली. मी मेमोग्राफी केली, इतकी हार्ड असते मेमोग्राफी तुम्हाला सांगते. तर मी ते मेमोग्राफी केली. त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये म्हणजे गाठ सांगितली मला. सांगा, मी पूर्ण हलून गेली होती की मला गाठ सांगितली आहे. तर गाठ सांगितल्यानंतर बघा मी त्यांना विचारलं की मला दुखणं आहे, मला पूर्ण बॉडी पेन होत आहे, माझा बी पी हाय लो होत आहे. माझा गाडीवरच माझा बी पी हाय व्हायचा. कधी मी कोमलला एखाद्या नेट कॅफे घेऊन गेली, कुठे घेऊन गेली, तिथं बसल्याच मला असं एकदम भयंकर कसं तरी व्हायला चालू व्हायचं. मला वाटायचं काय मला आता कमी जास्त होऊन जाते. तर मी काय नाही, तर मी तेव्हा पण माहिती आहे का गेली 10 वर्ष, आता मला 40 लागलं, मी गेली 10 वर्ष किती त्रासात काढले ना ते माझं मला माहिती आहे. मला एकदम बी पी हाय लो व्हायचा. मग आमचे ते डॉक्टर होते तिथल्याच ते एरियामध्ये, मी त्यांना दाखवलं होतं. ते म्हणे तुझं वय लहान आहे, मग तू आत्ताच बी पीच्या गोळ्या कशा काय चालू करू शकते. बरं त्यांनी मला जेव्हा मी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये गेली त्यांनी मला पेन किलर नाही दिलं, माझी ट्रीटमेंट नाही केली. ते मला काय आहे ना ते त्यांना कळालं नाही. मेमोग्राफी केली, गाठ आहे म्हटलं आणि सोडून दिलं. तर मी किती घाबरली असेल विचार करा. आजकाल लोकांना कॅन्सर वगैरे होत आहेत. माझ्या हातात एक रुपया नाही ढंगाने व्यवस्थित. मी कसं आणत होती, शूट करायची आणि त्याच्यातच मी घर चालवायची. कसा तरी मी किराया द्यायची, करायची. बरेच दिवस माझे हाल झालेले आहेत. तर मी तेव्हा फोटोग्राफी जास्त शिकलेली होती, म्हणजे 30च्या आसपास मी शिकलेली होती. आता मला 9-10 वर्ष झाले आता फोटोग्राफीला. तर तुम्हाला सांगते इतका प्रॉब्लेम मला, इतकं दुखणं भयंकर. आणि मग त्याच्यानंतर काय लागलं, माझा बी पी हाय लो व्हायला लागला. मग मला त्याच्यातून पस यायला लागला ब्रेस्टमधून. राईट ब्रेस्ट दुखत होता माझा, पण त्याच्यातून तेवढं कधी काय मला प्रॉब्लेम नाही जाणवली. जो लेफ्ट ब्रेस्ट होता माझा त्याच्यातून पस यायला लागला, विचार करा. मी एकदम म्हणजे घाबरून गेली होती. मी गव्हर्मेंटमध्ये गेली, तर मेव आहे इथे मेडिकल सोडून अजून एक गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे, मी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर पण मला तेच सांगितलं की तुम्ही म्हणे एक्सरे काढा, त्याच्यानंतर मेमोग्राफी करा. बरं, तिथे काय माहीत पडलं, जो डक्ट असतो तो डायल्यूट झाला आहे तुमचा. आता तो डक्ट म्हणजे आपण जे आपलं बाळ दूध पिते ते दुधाच्या धारा येतात शॉवरसारखं, त्याला तिथे आतमध्ये डक्ट म्हणतात.
ते डक्ट डायल्यूट झाले, म्हणजे तिथे काही प्रॉब्लेम झाला आहे, तिथे गाठ पण आहे. बरं, आता ते मला हॉर्मोनल चेंजेस, मला वाटलं नॉर्मली असेल हे, की होतं पिरियडमध्ये दुखतं करतं, मला ते असं आधी मी नॉर्मली घेतलं. इतकं दुखायचं, इतकं ठणक ते दुखणं, तुम्हाला सांगते मी किती दिवस ते दुखणं सहन केलं. वरनं माझा बी पी एकदम भयंकर हायलो. 1 महिना माझा बी पी 180 होता, चक्कर येऊन पडली होती. तर बाजूला बरं झालं, ते डॉक्टर होते, त्यांनी ते जिभेखाली गोळी ठेवतात ना अटॅक वगैरे, म्हणजे अटॅक येण्यापासून वाचण्यासाठी. तर त्या दिवशी कोमल घरी नव्हती, ऋतुजा बिचारी एकटीच घरी होती. इतके छोटे छोटे होते त्यावेळेला. कोणत्या क्लासमध्ये होती तू? हां, विचार करा, इथे कुणीच आमच्याकडे घरात ते लक्ष देणारे नाही. आणि म्हणजे मला किती भीती वाटली असेल त्यांनी जेव्हा मी चक्कर येऊन पडली. म्हणजे आधी मला कसं तरी झालं ना, मी त्यांचं दार वाजवलं, म्हणजे मला कसं तरी होत आहे. त्यांनी मला तिथेच बेडवरती हे केलं आणि जिभेखाली गोळी ठेवली. तेवढ्यात मी म्हणजे माझ्या बेशुद्ध झाली, मी होशच नाही मला. तर मग त्यांना वाटलं कुठेतरी काहीतरी खूप सिरियस प्रॉब्लेम आहे हिला. तर बघा, त्यातनं पण मी नाही का 180 बी पी, देवाला हात जोडले. का तर माझ्याकडे तर पैसे नाही आहे, मदत करणारं कुणी नाही आहे. मी माझ्या घरातल्यांना सांगितलं. माझ्या घरातल्यांना पण सांगून ना, माझ्या घरातल्यांनी मला पूर्णपणे इग्नोर केलं. आता हे मला गोष्टी काढू नाही वाटत, परत त्याच गोष्टी उकरून निघतात. पण असे आहे माझ्या घरातले. एवढा मोठा सिरियस प्रॉब्लेम असताना त्यांनी मला इग्नोर केलं. मी एवढे पैसे दिले त्यांना, पण त्यांनी मला 1 रुपयाची मदत नाही केली, का विचारलं नाही तू कशी आहेस. मला गाठ आहे म्हणून सांगितलं ब्रेस्टमध्ये. मी देवाला हात जोडत होती की काही मोठी बिमारी नको होऊ देऊ मला. पण माझ्या नशिबात अजून काय लिहून ठेवलं होतं, अजून काहीतरी प्रॉब्लेम लिहून ठेवले होते. तर मी तुम्हाला सांगते, मी प्रायव्हेटमध्ये सुद्धा केली. प्रायव्हेटमध्ये गेली, तिथे मला सांगितलं तुमचं डक्ट, जी सोनोग्राफी करते ना, सोनोग्राफी मेमोग्राफी केली. एक तर माझ्याजवळ पैसे नव्हते, जे कमवत होते ते मी हॉस्पिटलमध्ये माझे जात होते पैसे. मग मी ते तिथं प्रायव्हेटमध्ये चेक केलं. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही सर्जनकडे जा. सर्जन म्हणते गायनिककडे जा, गायनिक म्हणते सर्जनकडे जा. असं मी फिरू वैतागली. मला काय औषधं व्यवस्थित दिली नाही, औषध घेतलेच नाही मी. विचार करा, कारण सर्जरी करायला सांगितली. मी इतके घाबरलेली, मी कशी सर्जरी करणार आहे तुम्ही सांगा. डॉक्टर कन्फर्म सांगत नाही की नेमकं काय झालं आहे, त्यांना कळत नाही आहे. तर मग काय केलं पाहिजे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर मी एक दिवशी वुमेन्स डे होता, तर मी माझं हे चेक करण्यासाठी गेली. तिथे जवळच होतं, म्हणजे जे मेडिकल हॉस्पिटल आहे ना, तिथल्या जवळच्या एरियात मी राहत होती. तर मी तिथे गेल्यानंतर मला माहीत पडलं की माझ्या गर्भाशयाला मल्टिपल गाठी आहेत. आता सांगा, पहिले एक काही प्रॉब्लेम कमी होता, मला आता ते प्रॉब्लेम सांगितला. सांगा, गर्भाशयाला एक गाठ असली तरी माणसाला, पूर्ण माणसाची घाबरू नाहीशी तैशी होते. तर आता मला त्या गाठी पण सांगितलेल्या आहे. त्याच्यामुळे माझे पूर्ण केस गळत आहेत, पूर्ण माझी तब्येत पूर्णपणे डाऊन आहे. हे माझा जो लठ्ठपणा आहे ना, तुम्ही म्हणतात लठ्ठपणा आहे, हे माझा लठ्ठपणा त्याच्यामुळेच आलेला आहे. तर बघा, हे सगळे आता 3-4 प्रॉब्लेम आहे. आणि तुम्हाला मी सांगायची विसरली माझ्या पाईल्सचं. तर माझ्या पाईल्सचं तुम्हाला सांगते, मला जसं 30 लागलं होतं तेव्हा माझ्या पाईल्सचं पण मला ब्लिडिंग, इतकं हेवी भयंकर ब्लिडिंग. जर एखाद्याला खूप गंभीर दुखापत झालं नाही का, एखादं ॲक्सिडेंटने पडल्यावर कसं रक्ताच्या धारा लागतात ना, मला काय 1-2-3 थेंब नव्हते जात, मला अशी भयंकर ब्लिडिंग व्हायचं. आणि मला प्लस ते अजून ते कोंब वगैरे म्हणतात ना, ते पण इश्यू होता. पण जो मला ब्लिडिंग होता त्याच्यामुळे मी काय करायची, ते ब्लिडिंग माझं थांबायचंच नाही. मला तर त्यावेळेला ऑपरेशनची गरज होती 8-9 वर्षापूर्वी. तर मी येऊन झोपून जायची, झोपल्यानंतर ते माझी ब्लिडिंग थांबायची. आपल्याला पिरियड्समध्ये कशी हेवी ब्लिडिंग होते ना, आपण जेव्हा लहान वयात कशी आपल्याला ब्लिडिंग होते, तर त्याच्यापेक्षा डेंजर मला ब्लिडिंग. अशा रक्ताच्या धारा लागायच्या मांड्यावरून वगैरे,
खूप डेंजर परिस्थिती. जर कोणी बघितलं असतं ना तर बेहोश होऊन पडलं असतं, इतकं डेंजर. तरी पण मी स्वतःला सावरलं आणि त्या हेवी ब्लिडिंगने माझ्या अंगात ना रक्त उरलं. जे काही न्यूट्रिशन वगैरे जे होते समजा, अंगात जी काही ताकद होती सगळी ताकद माझी गेली. आता माझ्या अंगात रक्त नाही आहे. मोबाईल मी आता पकडून बघा व्हिडिओ बनवते तर हाताला माझ्या पूर्णपणे मुंग्या येतात. माझा हात एकदम हे होतो, तरी पण मी हात दुखते, नुसत्या मुंग्याच नाही येत पण थनकते. तरी पण बघा मी मोबाईल घेऊन तसाच व्हिडिओ बनवत आहे. तर मला पाईल्सचं ऑपरेशन सांगितलं, त्यावेळेला सांगितलं होतं त्या डॉक्टरनी, म्हणजे जवळपास 4-5 वर्ष झाले, तेव्हा सांगितलं होतं 30-35 हजार लागणार. मी गेलीच नाही ऑपरेशन करायला. मला डक्ट म्हणजे जो डक्ट डायल्यूट झाला आहे तिथलं ऑपरेशन सांगितलं आहे, मी त्याच्यासाठी नाही गेली. मला गर्भाशयाचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, मी त्याच्यासाठी नाही गेली. मला ना म्हणजे भीतीच वाटते, ऑपरेशन करायला भीती वाटते. प्लस आपल्याकडे पैसे नाही. घरात कुणाला सांगणार आता? भावालाही सांगितलेलं आहे. लाज वाटत होती मला माझ्या भावाला सांगायला. आईने एक फोन नाही केला आजपर्यंत, गेली 10 वर्ष एक फोन नाही केला आहे त्या बाईने मला. आई म्हणायच्या लायकीची नाही. तर त्यामुळं तो विषय सोडूनच दिला आहे मी. आणि वरतून ते टेन्शन जे काही मला टेन्शन, माझं ब्लड टेस्ट झालं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मला हेवी आवाज खूप येत आहे. ते बायका हळदी कुंकवाला येणं जाणं करत आहे ना, तर मी तुम्हाला थोड्या वेळाने परत अजून मी व्हिडिओ बनवते. तर बघा इतके प्रॉब्लेम्स आहेत माझ्या मागे. एकाचंही ऑपरेशन नाही करू शकली मी, एकाचंही औषध पाणी घेऊ नाही शकली आहे. बघा मी 4 वर्ष झाले त्या मॅडमनी मला औषध देऊन, आणि त्यांनी मला बोलवलं होतं 1.5 महिन्यांनी 3 महिन्यांनी असं मला त्यांनी औषधांचं म्हणजे कोर्स कंप्लीट करायला सांगितलेले होते. 1.5 महिन्याचा दिला होता, 3 महिन्याची दिले होते, असे त्यांनी भरपूर मला काय काय करायचं ते लिहून दिलं होतं. एकही गोळी नाही घेऊ शकली मी, काही नाही घेऊ शकली, कारण औषधं इतकी महाग आहे. 6-6, 7-7 हजाराची औषधं लिहून दिली होती. गेलीच नाही, चेकअपसाठीच नाही गेली मी त्याच्यानंतर. आता कोणत्या तोंडानं, तेव्हा मी अवतार असा माझा बिघडला होता ना, अशी केस बांधून नुसती होती, मी दुपट्टा बांधला होता. तर त्यांनी मला ब्रेस्ट चेकअपसाठी नाही का खोलायला लावलं दुपट्टा. त्यांनी मला अवतार बघून त्यांनी म्हटलं की कशी राहते ही, काय करू. म्हणजे मला काय माझं म्हणजे आधी मी चांगली राहायची, घरातली कामं करायची, चांगली राहायची, पण मला चांगलं राहण्याची इच्छाच निघून गेली. विचार करा, म्हणजे मी अशीच राहायची घरी. जेव्हा मला बाहेर जायचं तेव्हाच मी तयारी करायची, नाही तर मी तयारी पण ते अशीच हेअर्स करायची नाही, दुपट्टा बांधून घ्यायची आणि अशीच. म्हणजे ना मी आरशात जवळजवळ 3-3, 4-4 दिवस मी आरशात बघत नव्हती स्वतःला. विचार करा असलं काय प्रॉब्लेम, अजून कोणते प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही. मी चेकअपसाठी गेलीच नाही आहे. म्हणजे मानसिकता इतकी घसरते, इतका त्रास होतो माणसाला. अजून काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे मला, मी चेकअपसाठीच नाही गेलेली आहे. आणि इतका मला त्रास व्हायचा ना, बाहेरचे लोक त्रास द्यायचे, कोणी काय म्हणायचं, कोणी काय करायचं. तर मी म्हणजे जेव्हा BP त्या मॅडमनी मला BP एकदम हाय होतो, तर एका डॉक्टरकडे पाठवलं. तो डॉक्टर काय म्हणतो माहिती आहे, मी अचानक रडायला लागली मी त्यांच्यापुढे की असं असं होतं आहे म्हणून. तर त्यांनी मला माहिती आहे काय म्हटलं की तुम्ही एखाद्या सायकॅट्रिस्टकडे जा आणि तुम्ही नाही का बाहेरच नका निघू. हा काय उपयोग, हा काय हे आहे का, सोल्युशन आहे का की मग घराच्या बाहेरच नाही निघायचं, लोक त्रास देतात तर. आणि एक बाई आहे, काहीतरी नाव होतं तिचं, काय होतं नाव, विलिंग काहीतरी नाव होतं ना, हेमांगी विलिंग. आम्हाला तर नाही लोकांनी त्रास दिला, आम्हाला तर नाही केलं, तर तू माझ्या जागी राहून बघ ना. आणि कसं आहे माहिती आहे का, ज्या बायकांनी मला त्रास दिला ना, मी बिलकुल त्रास सहन नाही करू शकत की कुणी मला काय बोललं. कारण मी कधी कुणाला ना म्हणजे विचार पण नाही करू शकत की एखादी बाई व्हिडिओ आहे ती कशी करत आहे, हे मी समजू शकते कारण मला प्रॉब्लेम्स आहेत. हां, ती कशी करत असेल बिचारी, हा विचार पडते. हे इथल्या बायकांना ज्या काही ताईच आहेत ना, खरं सांगते खूप चांगल्या आहेत. त्यांनी मला मदत केली ऋतुजाला मेडिसिन आणण्यासाठी. आता ऋतुजाची मेडिसिन संपली, मला त्याचं टेन्शन येत आहे. आता मदत माझी गाडी बंद पडते, माझी स्वतःची तब्येत खराब आहे, आता ताप पण आलेला आहे, चांगलं तापानं फनफनली पण आहे मी, BP पण एकदम हाय लो. तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे. मी व्हिडिओ का नाही बनवत, मला इतका मानसिक त्रास होतो ना. खरंच एखाद्याची हाय हाय घेऊ नका.
एखाद्याची हाय लागून जाईल तुम्हा लोकांना. कर्मा रिटर्न आहे, तेवढं लक्षात ठेवून घ्या. आज तुमचं चांगलं आहे म्हणून तुम्ही एखाद्याला बोलाल, का बोलायचं तुम्ही सांगा, ते मला कळत नाही. की तू धुणे भांडे करायला जा, तू हे करायचं. मी सगळं करून बसली आहे. माझी किती तब्येत खराब ते माझं मला माहीत आहे. आणि तुम्हाला मी सांगेल ना तर तुम्हाला समजणार पण नाही. अशा काही गोष्टी असतात की तुम्हाला जर बरं वाटत नाही आहे मेंटल लेवलवरती, पण कुणी स्ट्रेसमुळे काय काय करू शकते तुम्हाला माहीत नाही आहे. काय होते त्यांना, काय प्रॉब्लेम होते. अजून माझ्या पूर्ण प्रॉब्लेम मी नाही सांगू शकत. मला मेंटली पण किती प्रॉब्लेम होत होतो. आणि तुम्ही लोक हसता आणि देव करो तुमच्यावर जर हा प्रॉब्लेम आला तर मग कसं होईल तुम्ही सांगा ते मला. तुम्ही जे हे बोलता ना इतक्या खालच्या लेवलला, हसता दुसऱ्यावरती. हां, हे सगळं जगणं मरणं सगळं देवाच्या हातात आहे. काहीतरी मी केलेलं असेल मागच्या जन्मी म्हणून येत आहे ना, ती ह्या जन्मी तो विचार पण नाही करत मी एखाद्याला त्रास द्यायचा. मुंगीलाही न मारणारी व्यक्ती मी आज माझ्या मागे त्रास आहे, विचार करा. तर बघा, माझी तर हे हेल्थ प्रॉब्लेम चालू झालीच होती. आणि वरून म्हणजे हे माझी प्रॉब्लेम चालूच झाली होती बघा. आणि वरून काय झालं, हे पोरांचं चालू झालं, माझ्या मुलांचं. हे बघून आणखी मला त्यांची ते ऋतुजाचं आधी होतं, कोमलचं माहीत नव्हतं मला. त्याच्यामुळे इतकं म्हणजे ना मला टेन्शन तुम्ही समजू नाही शकत की मला किती भयंकर टेन्शन. अजूनही टेन्शन चालूच आहे. इथं सोशल मीडियावरती येऊन नाही का अजून कसं तरी माझ्या घरात मी कसं तरी ॲडजस्ट करत होती. पण हे जगाला सांगून अजून किती त्रास होतो सांगा. म्हणजे ह्या बायकांना ना दुसऱ्यांच्या त्रासाची, लाईफची काहीच घेणं देणं नाही. एखाद्याला मदत करायचं सोडा, दुसऱ्यांवर हसायचं, दुसऱ्यांना त्रास द्यायचं. तर कसं असते नाही का, कर्मा रिटर्न येतो. हे परत रिटर्न येतात. म्हणून बघा, कधी कुणाला नाही का त्रास देऊ नये, कुणाला काही म्हणू नये. मुंगीलासुद्धा न मारणारी मी आज मला हे येत आहे. तर मी अध्यात्मात आली आहे ना, तर मला माहीत आहे. अध्यात्म म्हणजे पहिल्यापासूनच होतं मला देवाधर्माचं. पण जोपर्यंत आपल्याला चमत्कार देव दाखवत नाही तोपर्यंत आपण देवाला मानत नाही. तर आज देवानं कसं तरी सांभाळ बघा मला. पण हे जे माझे हेल्थ प्रॉब्लेम आहे ह्याला सॉल्व करण्याशिवाय काही म्हणजे गत्यंतर नाही आहे. एक तर पैसा पाणी नाही आहे आणि एकाचं सोडून आता तिघांचं आलेलं आहे. तर मग आता कोणतं करू तुम्हीच सांगा. आता शांत बसली आहे, माझ्यानं होत नाही आहे. मी जे पण जॉब करायची, कामधंदा करायची, तब्येतीमुळं ते पण माझं सगळं लॉस व्हायला लागलं. पेमेंट नाही, कमी पेमेंटमध्ये कसं करायचं, कसं घर चालवायचं. महागाई वाढत आहे, किराया वाढायला लागला. यांची ट्रीटमेंट आता जवळपास आता 3रं वर्ष लागलं. मी ब्रेस्टसाठी जाऊ नाही शकत आहे. मेडिसिनच 2-2, 3-3 महिने मेडिसिन नाही घेत मी ऋतुजाचे आणि कोमलचे. तर मग कसं वाटतं तिचा तुम्हाला माहीतच आहे, मागे जो प्रॉब्लेम झाला, तिचे पाय शेकवायला लागले. मला तर ते अजून भीती वाटते त्याची. मग आता कोणतं करू सांगा तुम्हीच. पकडून राहतो. नाही, थांब नाही दुखेल ना. नाही, असू दे थांब. तर मी ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. आपल्या सबस्क्रायबर ताई एक आहेत, त्यांना मी फक्त सांगितलेलं होतं बघा. त्यांचं नावच नाही तोंडात. काय नाव होतं त्यांचं? हां, निवेदिता ताई बघा. त्यांना मी फक्त एक प्रॉब्लेम सांगितलेली होती. बाकी मी त्यांना काही प्रॉब्लेम सांगितलेले नव्हते. तर आता कसं आहे, मला जेव्हा पिरियड यायचे ना, पिरियड यायच्या आधीपासून मला दुखणं, माझा BP हाय लो, म्हणजे जनरली पिरियड येतात बायकांना तर पोटात दुखतं, पोटऱ्या दुखतात किंवा बॉडी पेन होते. ते 2-4 दिवसासाठी होत असेल, कुणाला कमी कुणाला जास्त. पण मला माझा BPच हाय लो. तर मी खूप वेळा मरता वाचली या BPमुळे. मी देवालाच हात जोडत होती. पण आता काय आहे, ट्रीटमेंट तर करणं आहेच मला नाही का. प्लस ते माझ्या ब्रेस्टमधून पस निघत होतं ना, तर ते इतकं डेंजर होतं की काही विचारू नका. आता तेच मी दुखते, मला अजूनही दुखते, अजूनही तिथं गाठ आहे. अजूनही मला काही डॉक्टर व्यवस्थित मिळालेले नाही आहे. ज्या डॉक्टर ताई मला मिळालेल्या होत्या त्यांच्याकडे मी गेलेली नाही आहे. आता काय होणार आहे देव जाणे, आता काय होणार आहे माझं. तर मला सगळ्यात जास्त पहिले मला माझ्या मुलांचं पडलेलं होतं, म्हणून मी कसं तरी तिथे गेली डॉक्टरकडे. डॉक्टर चांगले होते, डॉक्टरांनी मला मदत केली की ॲटलिस्ट माझ्या मुलांसाठी ब्रेस करून दिला. एकदा दिला, 2दा दिला. आता जोपर्यंत दोन्ही ब्रेसचे मी पैसे नाही देणार तोपर्यंत 3रा करू नाही शकत. ऋतुजाला तो ब्रेस बसत नाही, तिला दुखते, भयंकर दुखते तिला. तो ब्रेस जो व्यवस्थित नाही बसतला ना, तर ते रिपकेज असतात ना, रिपकेजमध्ये तो रुतते.
ते एक साईज असते. तर मुलांची हाईट वाढली, काय वाढली, मधात इतकी बारीक झाली ना, तिला बसतच नव्हता. सांगा, इतकं टेन्शन आहे. दुसऱ्यांची मुलं म्हणजे आतापर्यंत त्यांचे किती ब्रेस झाले, ते पटापट रिकवर होत आहेत आणि मी काहीच नाही करू शकत आहे. ह्याचं मला सारखं ते मनातल्या मनात येत राहते, सारखं ते विचारात राहते मी आपल्या. सगळा इश्यू आहे माझा. तर काय करू आता, मलाच काही समजेनं झालं आहे. मी सांगणार होती, बऱ्याच वेळा सांगणार होती, पण म्हटलं काय सांगू. हसतात ना, काही लोकांना मजा वाटते कशी हिला प्रॉब्लेम आहे, पण वाटो मजा. ज्यांना वाटायचे त्यांना वाटेल. कसं आहे, कर्मा रिटर्न येतो. ते हसणार आहे ज्या बायकांनी मला त्रास दिला आहे ना, खरं सांगते, कुणाचीही मनाची हे लागते. लक्षात ठेवा एवढं. मी तर ओपनली तोंडावर बोलणार नाही, पण जेवढा आशीर्वाद पण लागतो नाही का त्याच्या मनाचा, तेवढी बदुआ पण लागते. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हां, जो त्रासलेला आहे ना, जो मरायला लागला त्याला मारायचं नसते, अजून त्याला जहर द्यायचं नसतं. एवढं लक्षात ठेवा. हे तुमच्यावर पण येऊ शकते. कुणी काय कायमचं अमृत पिऊन नाही आलेलं आहे ह्या जगामध्ये, है ना. तर याचा विचार करा. शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला चप्पलचा असतो. अजून काय बोलणार आहे. आता सोडत आहे मी हा विषय, इथंच जाऊ द्या. अशा बायकांना काही बोलून अर्थ नाही म्हणून मी सोडून दिलेला आहे. त्यांचा जेव्हा वेळ येते, जेव्हा त्यांच्यावर वेळ येईल, त्यांना समजेल की मी काही जाणून बुजून इथे घरात नाही बसलेली आहे, किंवा काम सोडून इथं मी घरात बसून मी कुणाला हेल्प मागेल हा माझा स्वभाव नाही आहे. खूप स्वाभिमानी स्वभाव आहे, पण तरी पण मी माझ्या मुलांसाठी ना हा मी स्वभाव जरा बाजूला ठेवून इथं मी सोशल मीडियावरती आपली प्रॉब्लेम सांगते. मी बिलकुल ही अशी व्यक्ती नाही आहे की सोशल मीडियावरती आपल्या लाईफचा बाजार मांडावा, आपला त्रास मांडावा, लोकांनी हसावं. ज्यांचं सगळं ठीक आहे, ज्यांचं खातायत पितायत ना, ते सुद्धा इथं नाही का आपले व्हिडिओ बनवत आहे. मला तर खूप आश्चर्य वाटते कसे बनवत आहेत असे व्हिडिओ. काहीच आपल्या इज्जतीचं पडलेलं नसतं यांना, पण मला खूप आपल्या इज्जतीचं पडलेलं आहे. पण आता मी इतकी माझ्या तब्येतीपायी वैतागून गेलेली आहे ना, सांगते, माझ्या मुलांपायी. आणि खरंच खूप भयंकर नीड आहे, खूप भयंकर आम्ही प्रॉब्लेममध्ये आहे, म्हणून मी इथंपर्यंत आली आहे. माझा भाऊ माहिती आहे मला हसत होता की म्हणे जाऊ दे आता, नाही सांगणार काय. तर जेव्हा आपल्या घरचेच चांगले नसतात ना, की तू इथे FBवरती, म्हणजे मी केटोचं केलं होतं त्यावेळेला, तो मला म्हणत होता की तू FBवरती भीक मागत आहे. तर ठीक आहे, मी माझ्या मुलांसाठी भीक पण मागितली तरी मला त्याचं काही हे नाही आहे, कारण मी माझ्या मुलांच्या तब्येतीसाठी करते. माझ्या मुलांचं भविष्य मला बघायचं आहे. पण असं नाही की मी खात आहे पित आहे, माझं सगळं चांगलं आहे, तरी पण मी इथं सोशल मीडियावरती येऊन मी आपलं स्वतःचं हे करत आहे, असं तर नाही आहे ना. माझा इतका डेंजर प्रॉब्लेम आहे, माझं गर्भाशय घसरत आहे खाली, मी औषध पाणी घेऊ नाही शकत आहे. शेवटी काय मला ऑपरेशन करावं लागेल. मग त्याचं कोणतं करू तुम्ही सांगा. एवढे हेल्थ प्रॉब्लेम असताना आणि एवढं सगळं घरामध्ये त्रास असताना कोण, मला तर वाटायचं मेलेलं बरं, सुसाईड केलेली बरं. एवढ्यापर्यंत मी रोज विचार करते. पण लाज वाटायला पाहिजे. जे त्रास देतात ना, जे बोलतात ना, खरंच मनातनं बदुआ निघते. आणि ज्या ताईंनी मला हेल्प केली ना, त्यांच्यासाठी खरंच आशीर्वाद निघतात, की खरंच त्या समजून घेतात समोरच्याची प्रॉब्लेम. तुम्हाला ते प्रॉब्लेम पण माहीत नाही आहे. जाऊ दे आता, काय इथंच मी व्हिडिओचा एंड करते. बघा, आजच्या जास्त बोलणं पण नाही होतं, घसा दुखत आहे, बॉडी सनसन करून राहिली, कामं माझे तसेच पडून आहे. तर थोडा वेळ अजून झोपेल आणि मग उठल्यावर करेल. कसं तरी मुलांना आता भात बनवून देते. अंगात काहीच ताकद नाही आहे. कोमल बनवू शकते म्हणा भात वगैरे, पण तिचे पण पेपर चालू आहे. आता बघू आता कोण करते भात वगैरे, कोण बनवते. थोडंसं काही मुलांना खायला वगैरे देते आणि परत झोपेल आता मी. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर प्लीज तुम्ही असा सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. तर चॅनल काही मी आता नाही का, माझा म्हणजे काही झालं नाही ना मॉनिटाईज वगैरे व्यवस्थित, तर त्यामुळे माझा काही मूड नाही आहे आता व्हिडिओ वगैरे बनवायचा. काय करावं, पण आता तरी पण मी टाकत राहीन व्हिडिओ. ऋतुजाचे पेपर पण चालू आहेत ना, तर व्हिडिओ मी टाकत राहीन जसे मला जमेल तसे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.